ठाणे शहरातील 10% पाणी कपात रद्द करण्यासाठी प्राधान्य देणार. संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन. ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी आज येथे दिले. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणी टंचाई जाणवत असल्याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आले होते. ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांची आज सायंकाळी भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनील जोशी, नंदा पाटील, दीपा गावण, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता. ठाणे शहराला अपुरा पाणी पुरवठा होत असतानाच मुंबई महापालिकेने ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणी कोट्यात कपात केली आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये 1 ते 2 लाखांची टँकरची बिले होत आहे. नौपाडा, उथळसर, कळवा, दिवा, वागळे इस्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर 10% पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी आयुक्त सौरव राव यांच्याकडे करण्यात आली. त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्त राव यांनी दिले. शहराच्या काही भागात पाण्याचे मीटर बसवले आहेत, तर काही ठिकाणी मीटर विना पाणी पुरवठा सुरू आहे. याकडे लक्ष वेधल्यावर आयुक्त राव यांनी चौकशीचे आदेश दिले. शहराच्या काही भागात जलकुंभाचे काम संथ गतीने सुरू असल्याची तक्रार केल्यावर येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जलकुंभाची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यांकडे आम्ही 2 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागामधल्या काही सूचना होत्या. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, वृक्ष छाटणी असेल आणि अनधिकृत होल्डिंग असे आणि अर्धवट राहिलेले रस्ते, सर्व्हिस रोडच्या वाहतूक कोंडी, सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे पार्किंग असे 5 ते 6 विषय होते. त्या बाबतीत आयुक्तांकडे सकारात्मक चर्चा झाली आणि अनधिकृत होर्डिंग जे सर्व्हिस रोडला होर्डिंग आहेत त्या ठिकाणी जमिनीचे मालक कोण आहेत, प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या रेकॉर्डला होर्डिंगची साईज किती आहे आणि जागेवर किती आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या ठिकाणी की याची सर्व आम्ही प्रॉपर माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करू. दुसरं, ठाणे शहरातली मैदानं आहेत ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अनेक मैदानांमध्ये एक्झिबिशन होतात, तर वर्षामधनं त्या ठिकाणी 365 दिवसापैकी एक ठराविक 45 किंवा 50 दिवसामध्ये त्या ठिकाणी एक्झिबिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. इतर वेळेला मैदानं मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे, 10% पाणी कपात केलं आहे. अनेक नागरिकांना पाण्याची समस्या घोडबंदर भागामध्ये जाणवतो आहे. अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहे. हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह. 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी. आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं 2दा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील, जेणेकरून अनेक रस्त्यालगत 50-50 वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं 2दा निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. वाहनतळं, सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी 1400 4 व्हीलर गाड्या लागल्या जातील. ते वाहनतळ गेली 4 वर्षे झाले बंद आहे. आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं. नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे, म्हणजे नौपाडासारख्या भागात असतील, घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतं आहे. महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल, वंदना टॉकीज असेल, राममर्त रोडचा गजानन महाराज चौक आहे, त्यानंतर कोपरीमधला भाग आहे, दुसरं पेड्या मारुती महागिरी कुळीवाडातला भाग आहे, असं ब्रह्मांडमधला भाग आहे. अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं
त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल, अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे, पण काही ठिकाणी अजून कामं झालेली नाहीत. ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे. सर 10% पाणी कपात तुम्ही बोले रद्द करणार, पाणी आणणार कुठून? नाही, 10% मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी 10%चं पाणी कपात केलेलं आहे. आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी माननीय आयुक्तांची भेट घेतली आणि प्रत्येकाच्या प्रभागातले जे अतिशय महत्त्वाचे विषय होते, आपत्कालीन जे विषय होते, मग ती नालेसफाई असेल, फांद्या छाटणी असेल किंवा छाटलेल्या फांद्या या वेळेवरती उचलल्या जात नाहीत किंवा पाणी कपात आता सध्या जी ठाण्यामध्ये चालू आहे आणि नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो आहे, अनधिकृत होर्डिंगचा विषय असेल किंवा ज्या अनेक गाड्या अनेक महिने वर्षानुवर्ष एका जागी पार्क केलेल्या असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं किंवा पार्किंगला जागा मिळत नाही, अशा अनेक समस्यांवरती आमची आयुक्तांची चर्चा झाली आणि आयुक्तांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आणि ज्या आम्ही सगळ्या नगरसेवकांनी ज्या काही मागण्या केल्या तर या सगळ्या विषयांवरती लवकरात लवकर आढावा घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः येऊन पाहणी दौराही करणार आहेत आणि जे जे विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडले ते लवकरच त्याच्यावरती ते कारवाई सुरू करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे अतिशय सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्ह अशी आमची मीटिंग झाली. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. टाटा हेवी टँकर कळव्यातील खारीगाव टोल नाक्याजवळ पलटी. कळव्यातील खारीगाव टोलनाकाजवळ रेती बंदरकडून नाशिककडे जाणारा टाटा हेवी टँकर पलटी झाला आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीच्या 18 टन LPS गॅस टँकर पलटी झाला. या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ माजली आहे. या घटनास्थळी कळवा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान 1, रेस्क्यू वाहनासह आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी 1 पिकअप वाहनासह उपस्थित होते. या घटनास्थळावर त्वरित कारवाई करण्यात आली. अपघात वाहन चालक संतोष यादव, वय 26 वर्ष, राहणार कळंबोली, याच्या उजव्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्यांना प्रथमोपचार करण्यात आला आहे. या अपघातग्रस्त वाहनास शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करता येईल. या प्रकारच्या दुर्घटनांमुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ठाणे साकेत मैदान येथे सकाळपासून पोलीस कृती सुरुवात.
ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया आज सकाळपासून सुरू करण्यात आली। आज पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना येथे बोलवण्यात आले असून यामध्ये उंच उडी, गोळाफेक, रनिंग, उंची मोजणे, छाती मोजणे यांसारख्या विविध चाचण्या यावेळी येथे घेण्यात आल्या। भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने या ठिकाणी भव्य मंडप, सिंथेटिक ट्रॅक, मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर, अल्पदरात झेरॉक्स, नाश्ता आणि CCTV यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या। सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली। याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तसेच राज्यातही आज सकाळपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे। विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण-तरुणींनी मैदान गाजवलं, पण परीक्षेतही नाव कमवतील। अनेकांसाठी हा त्यांच्या स्वप्नांच्या जवळ येणे जाण्याचा दिवस आहे। राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती। आजपासून भरतीचा बिगुल वाजला। राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी सकाळपासून तरुणाईंनी गर्दी केली होती। विविध मैदानावर तरुणाईंनी त्यांचा जोश दाखवला। परीक्षार्थी चाचणीसाठी मैदानावर पोहोचले आहे। विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण-तरुणी दमखम दाखवतील। काही ठिकाणी पावसाने व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थ्यांची उमेद आणि उत्साह कायम दिसला। राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहे। राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली। एकूण 17,471 जागांसाठी 17,76,256 अर्ज आले आहेत। बॅट्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1,686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9,595 जागा, तर शीघ्र कृती दलासाठी 4,349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे। ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी 19 तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या ट्रेनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे। सकाळपासून थोडा पाऊस येतो आहे। परिसरामध्ये एक मोठी सर येऊन गेली, आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही। ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरडं झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे। ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था। त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे। बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसातरी पूर्ण केलेलं आहे। मला मी बऱ्याच लोकांना विचारलंय, समाधानी आहेत आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील, ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। कुठून आलेले आहेत हे आणि किती आहेत एकंदर? नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत। आज आम्ही 500 लोकांना बोलवलं होतं, तर अजून त्याची काही लोक येत आहेत हळूहळू, पण साधारणतः आत्तापर्यंत 310 लोक आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची बहुतेक लोकांची मैदानी चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन, मैदानी चाचणी ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे। नाना पटोले यांच्या विरोधात ठाण्यात भाजप आक्रमक, पटोले यांचे पोस्टर फाडत केले आंदोलन। भाजप महिला मोर्चांतर्फे करण्यात आले आंदोलन। शासकीय विश्रामगृहाजवळ नोंदवला निषेध, पोस्टर फाडत नोंदवला निषेध। नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी। ओबीसी कार्यकर्त्यांची नाना पटोले यांनी माफी मागावी। नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजपा महिला मोर्चा यांच्याकडून आंदोलन केले। यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात आला। काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यात अग्रेसर राहिला आहे। 2 पाय आणि 2 हात असलेले नाना पटोले स्वतः हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी
अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे. जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवत राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघुले यांनी दिली. तर अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली आहे. काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत नाना पटोले, त्यांनी अतिशय घृणास्पद जी कृती केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे सगळेजण युवा मोर्चा आणि आम्ही महिला मोर्चा, युवा मोर्चा आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत. ते कुठे दर्शनाला गेलेले, ते दर्शन करून त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतली. ही अतिशय त्यांनी चुकीची आणि घृणास्पद कृती केलेली आहे. देवाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही कुठल्या एका गृहस्थाकडून तुम्ही चिखलाचे पाय धुवून घेता? तुम्ही काय स्वतःला देवाच्या जागेवरती ठेवताय का? तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात म्हणून. एक गोष्ट अशी पण आहे की आम्ही काँग्रेसकडून असून दुसरी अपेक्षा काय करू शकतो? तरी सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचं एक अतिशय मनामध्ये राग आहे. एवढ्या पावसामध्ये पण खूप महिला, युवा मोर्चाचे पदाधिकारी, आमच्या महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी, महिला वगैरे एक मनात राग ठेवून आज इथे निषेध करायला इथे सगळ्याजणी जमलेले आहेत की यांनी नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी या केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी आणि ती मागितल्याशिवाय पूर्ण ठाण्यात आणि महाराष्ट्रभर हे जे निषेध, हे जे आंदोलन चालू आहेत ते थांबणार नाही आहेत. तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा, त्यांनी माफी मागावी. एक ओबीसी एका गृहस्थाकडून त्यांनी जो ओबीसी समाजाचाही अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांनी ओबीसी समाजाचीही माफी मागावी, हीच आमची मागणी आहे. काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे नाना पटोले यांच्यासोबत एक असा इन्सिडेंट झालाय जो त्यांच्या सोशल मीडिया असेल, काँग्रेस पार्टीचा सोशल मीडिया असेल, त्याच्यावरनं व्हायरल केला गेलाय. त्यांचे पाय हे चिखलामध्ये माखले होते आणि एका कार्यकर्त्याकडनं त्यांनी ते पाय धुवून घेतले. ओबीसी कार्यकर्त्याकडनं त्यांनी पाय धुवून घेतले आणि 2 हात 2 पाय असलेले असे हे काँग्रेसचे नेते स्वतः सुद्धा हे करू शकले असते की, परंतु त्यांनी एका कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले, तो सुद्धा ओबीसी कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले. काँग्रेसचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर काँग्रेस ही जातीय राजकारणामध्येच फेमस आहे आणि जातीय राजकारण करूनच ती पुढे आलेली आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रात सुद्धा जातीय राजकारण करून काँग्रेस पार्टी काम करत आहे हे आपल्याला दिसतंय. आणि म्हणून तमाम महिला मोर्चातर्फे या घटनेचा निषेधार्थ आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. महिला मोर्चा यासाठी गप्प बसणार नाही. जर अशाच प्रकारचे घृणास्पद कृत्य काँग्रेस पार्टीकडनं केले जात असतील, अशाच प्रकारच्या जातीवाचक काही गोष्टी असतील त्या घडवून आणल्या जातील तर महिला मोर्चा ही नेहमी आंदोलनामध्ये उतरेल आणि त्यांना तोडीस तोड उत्तर देईल. आणि जोपर्यंत नाना पटोले या झालेल्या घटनाबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत महिला मोर्चाचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर हे चालूच राहणार. काय सांगाल आजच्या आंदोलनामध्ये? तुम्ही बघत असाल या भारत देशात भारताचे पंतप्रधान मंदिरात जेव्हा गेले, सर्व कारागिरांचे कर्मचारी जेवढे होते सर्वांचे त्यांनी पाय धुतलेले आहेत. आणि एकीकडे काँग्रेसकडून जे आम्हाला पहिल्यापासून अपेक्षितच होतं की होणार, मंदिरात पाया पडायला जात आहेत आणि एका आपल्या ओबीसी बांधवाकडून पाय धुवून घेतलेले. ही घृणास्पद कामं आता असं आजच नाही, मागे सुद्धा ही आपले त्यांचे राहुल गांधी आहेत, त्यांनी सुद्धा अशी अपशब्द वापरून अनेक वेळा ओबीसी बांधवांचा तिरस्कार दाखवलेलाच आहे या भारत देशाला. तसंच राहुल आता नाना पटोलेंनी तेच केलेलं आहे. तर या सगळ्याचा आम्ही त्यांच्यावर हे करतो की त्यांनी माफी मागावी म्हणून. माफी मागा.